नमस्कार. चला आज एका वैश्विक योजनेवर बोलूया, जिला शाश्वत सुवार्ता असं नाव दिलं गेलं आहे. बरं. तर मग या मोठ्या योजनेच्या अगदी मुळाशी जाऊया. आपण हे सगळं 5 भागांमध्ये समजून घेणार आहोत. म्हणजे या योजनेचं अंतिम ध्येय नेमकं काय आहे? मग ते ध्येय पूर्ण करण्यासाठी देवाची योजना तरी काय आहे? आणि या योजनेचा काही पुरावा आहे का? ती आपल्या वैयक्तिक आयुष्यात कशी काम करते? आणि सगळ्यात शेवटी पापावर अंतिम विजय कसा मिळवला जातो? ठीक आहे. तर सगळ्यात आधी हे पाहूया की ही योजना नेमकी कोणती समस्या सोडवण्यासाठी बनवली आहे. मूळ प्रश्न काय आहे? आता इथे एक मोठा पेच आहे, नाही का? म्हणजे बघा, एका बाजूला असं म्हटलंय की सृष्टीला परिपूर्ण व्हायचं असेल तर पाप पूर्णपणे नष्ट व्हायला हवं, बरोबर? पण मग दुसरीकडे देवानेच तर आपल्याला स्वतंत्र इच्छाशक्ती दिलीये आणि त्यामुळेच पाप करण्याची शक्यता निर्माण होते. मग यावर उपाय काय? ह्या स्रोतामध्ये असं सांगितलंय की हेलेल आणि आदाम यांचं जे पतन झालं ते अनपेक्षित नव्हतं. खरं तर ते ह्या मोठ्या योजनेचाच एक भाग होतं. कशासाठी? तर ती अंतिम पापविरहित परिपूर्णतेची अवस्था गाठण्यासाठी. चला, आता या समस्येवरच्या उपायाकडे वळूया. या ग्रंथानुसार यावरचा उपाय आहे एक भव्य योजना, जी सृष्टीला परिपूर्णतेकडे घेऊन जाते. आणि याच योजनेला शाश्वत सुवार्ता असं म्हटलं आहे. आणि लक्षात घ्या, ही सुवार्ता म्हणजे काही एकदाच घडणारी घटना नाहीये. नाही, उलट ही एक एक संपूर्ण प्रक्रिया आहे. तिचे वेगवेगळे टप्पे आहेत आणि या टप्प्यांमधूनच सृष्टी हळूहळू तिच्या अंतिम ध्येयाकडे म्हणजे त्या परिपूर्णतेकडे प्रवास करते. तर मग हे टप्पे कोणते आहेत? हे 3 टप्पे या योजनेचा अगदी गाभा आहेत. बघा, पहिला टप्पा आहे देवाचा नियम. यातून आपल्याला पाप म्हणजे काय हे कळतं. दुसरा टप्पा आहे पुत्राचा नियम, जो क्रूसाद्वारे पापांची क्षमा देतो. आणि मग येतो तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, पवित्र आत्म्याचा नियम. हा आपल्याला पापावर विजय मिळवण्यासाठी आतून शक्ती देतो. इथे एक गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. हे काही 3 वेगवेगळे सुटे नियम नाहीत, तर ही एक एकमेकांना जोडलेली साखळी आहे. म्हणजे प्रत्येक पुढचा टप्पा हा आधीच्या टप्प्यावर अवलंबून आहे. पहिल्याशिवाय दुसरा नाही, दुसऱ्याशिवाय तिसरा नाही. बरं, आता योजना तर खूप मोठी आहे, पण ती खरी आहे हे कसं पटेल? म्हणूनच इतक्या मोठ्या योजनेला पुराव्याची गरज असते, जेणेकरून प्रत्येकजण आपल्या स्वतंत्र इच्छेने ती स्वीकारू शकेल, कोणावरही जबरदस्ती न होता. खरं पाहिलं तर देवावर मनापासून प्रेम करण्याआधी 2 गोष्टी सिद्ध व्हायला हव्यात. 2 मोठ्या शंका दूर व्हायला हव्यात. पहिली म्हणजे देव खरंच आपल्यावर प्रेम करतो का? आणि दुसरी शंका म्हणजे आपण स्वतः देवावर खरं प्रेम करू शकतो का? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं पुराव्यानिशी मिळायला हवीत. तर हा स्रोत पुराव्याचे 2 मुख्य भाग आपल्या समोर ठेवतो. पहिला पुरावा म्हणजे क्रूस. यातून देवाचं प्रेम आणि त्याचा न्याय किती खोल आहे हे दिसतं. आणि दुसरा अंतिम पुरावा म्हणजे त्याच्या अनुयायांचं पुनरुत्थान. यातून हे सिद्ध होतं की देवाच्या आज्ञा खऱ्या आहेत आणि त्या पाळणं शक्य आहे. या पुराव्याला प्रथम फळे असं म्हटलं आहे. आणि हे साक्षीदारांचे 3 गट आहेत. पहिले अर्थातच येशू ख्रिस्त, दुसरे म्हणजे पेंटेकॉस्टनंतर पवित्र आत्मा मिळालेले संत, आणि तिसरे अंतिम काळात शेवटचा पाऊस प्राप्त करणारे 1,44,000 लोक. या सगळ्यांचं जीवन आणि पुनरुत्थान या योजनेच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब करतं. ठीक आहे, ही सगळी झाली वैश्विक पातळीवरची गोष्ट. पण ही इतकी मोठी योजना आपल्या आत, आपल्या वैयक्तिक आयुष्यात कशी काम करते? चला आता ते समजून घेऊया. इथे एक गोष्ट अगदी स्पष्ट केली आहे. आपल्यात होणारा हा बदल केवळ आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी होत नाही. नाही, तर हे देवाच्या कृपेने मिळालेलं एक गिफ्ट आहे, एक दान आहे. जसं इफिस्करांस पत्र 2:8-9 मध्ये म्हटलं आहे, कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आहे, हे देवाचे दान आहे. आता ही प्रक्रिया कशी घडते हे खूपच रंजक आहे. बघा, खरी आज्ञाधारकता म्हणजे फक्त नियम पाळणं नाही, तर ती आतून येते, एका आंतरिक बदलातून. आणि हा बदल पवित्र आत्मा घडवून आणतो. सुरुवात होते देवाचं प्रेम समजण्यापासून, मग आपणही त्याच्यावर प्रेम करू लागतो आणि मग त्याच्या आज्ञा आपल्या हृदयावरच लिहिल्या जातात. मग त्या पाळणं ओझं वाटत नाही, ते प्रेमातून होतं.
आणि हे प्रेम आपण स्वतःहून निर्माण करू शकत नाही. हा स्रोत सांगतो की हे प्रेम पवित्र आत्म्याद्वारे थेट आपल्या हृदयात ओतलं जातं. जसं रोमकरांसपत्र 5:5 मध्ये म्हटलंय, देवाची प्रीती आपल्या अंतःकरणात ओतली गेली आहे. याचा अर्थ काय? तर पापावरचा खरा विजय तेव्हाच होतो जेव्हा आपल्या कामांमागची प्रेरणा बदलते. म्हणजे शिक्षेच्या भीतीपोटी नाही, तर त्या व्यक्तीवर इतकं प्रेम असतं की तिच्या विरुद्ध पाप करण्याचा विचारही मनात येत नाही. हाच तो सगळ्यात मोठा निर्णायक बदल आहे. चला, आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. पाहूया ही संपूर्ण योजना अंतिम विजयापर्यंत कशी पोहोचते. या स्रोतानुसार संपूर्ण इतिहासात एकच संघर्ष सुरू आहे. आदामच्या काळापासून ते अगदी शेवटच्या दिवसांपर्यंत. सैतानाच्या युक्त्या, त्याच्या पद्धती बदलल्या असतील, निषिद्ध फळ असेल, नियमशास्त्राचा गैरवापर असेल किंवा श्वापदाची उपासना असेल, पण त्याचं ध्येय मात्र एकच राहिलं आहे: लोकांच्या मनात देवाच्या इच्छेबद्दल गैरसमज निर्माण करणे. आणि म्हणूनच या अंतिम काळात या शाश्वत सुवार्तेचं स्वरूपही थोडं बदलतं. ती एक थेट आणि तातडीची चेतावणी बनते. संदेश स्पष्ट आहे: फक्त देवाची उपासना करा, बॅबिलॉनमधून बाहेर या आणि श्वापदाची खूण घेऊ नका. आणि मग काय होतं? जेव्हा लोकांच्या हृदयातून पापावर पूर्णपणे विजय मिळवला जातो, तेव्हाच ते संपूर्ण सृष्टीतून नाहीचं होतं. आधी आत बदल, मग बाहेर. आणि याच क्षणी देवाचा तो सृष्टीनिर्मितीचा प्रकल्प खऱ्या अर्थाने पूर्ण होतो. शेवटी एक प्रश्न उरतो: जर प्रेम हीच सृष्टीला परिपूर्ण करणारी शक्ती असेल, तर त्याचा अंतिम विजय नेमका कसा दिसेल? हा स्रोत आपल्याला हेच सांगतो की ही संपूर्ण वैश्विक कथा शक्तीची लढाई नाही, तर प्रेमाच्या अंतिम विजयाची गाथा आहे.